बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची खरं तर डम्पिंग ग्राउंडची बातमी आम्ही दाखवली होती आणि जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका आपण पाहणार आहोत। गोराई डम्पिंग ग्राउंड संदर्भात तिथल्या समस्या आम्ही जय महाराष्ट्रावर मांडल्या होत्या। तसंच जय महाराष्ट्राच्या या बातमीमुळे आता प्रशासनानं याची दखल घेतली आहे, प्रशासनाला जाग आली आहे आणि स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी या समस्येची दखल घेतलेली आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे बोरिवलीकरांना दिलासा मिळायला आता मदत होणार आहे। तर संजय उपाध्याय आमदार भाजप स्वतः आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी आपलं स्वागत। संजयजी, ही गोराई डम्पिंग ग्राउंडची समस्या जी आहे ती अनेक खरं तर दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची होती आणि अखेर जय महाराष्ट्राने या संदर्भातलं वृत्त प्रसारित केलं होतं, नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या आणि या डम्पिंग ग्राउंडमुळे कशा प्रकारे समस्या निर्माण होत आहेत, घाणीचं साम्राज्य पसरत आहे याबाबत आपली कैफियत मांडली होती नागरिकांनी सुद्धा। काय सांगाल या सगळ्याबद्दल? मला वाटतं विस्तृत वृत्त आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं होतं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे 7 दिवस सलग त्याने कचरा इथून न हटवता त्याच ठिकाणी डंप केलं आणि त्यामुळे पाऊस झाल्यानंतर दुर्गंधी पसरली, लोक त्रस्त झाली, लोक रस्त्यावर उतरली आणि जय महाराष्ट्राने या बातमीची दखल घेतली। मी जय महाराष्ट्र चॅनलचं अभिनंदन करतो, आपलंसुद्धा कौतुक करतो की आपल्यामुळे प्रशासन अलर्ट झाला आणि आज जो तिकडे बदललेलं चित्र आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये तेथील सुजाण नागरिक, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आता तो कचरा तिथून हटवला जात आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा संधी देण्याचं काम करण्यात आलं आहे की यापुढे अशा प्रकारची चूक होता कामा नये। नक्कीच संजयजी, खरं तर या सगळ्याचं वृत्त जय महाराष्ट्रावर प्रसारित झाल्यानंतर आपण सुद्धा त्या भागातले आमदार म्हणून यात लक्ष घातलेलं आहे, तर काय प्रकारे या सगळ्याचा पाठपुरावा आपण केला? संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित याची दखल घ्यायला सांगितली, गाड्या वाढवण्याला सांगितलं आणि कचरा जेवढा लवकर तिथून काढता येईल ते काढलं पाहिजे अशी सूचना दिली। त्याप्रमाणे प्रशासनाने 24 तास काम केलं आणि या बातमीची दखल घेतली सुद्धा आणि कारवाई केली सुद्धा। नक्कीच सर, आणखी एक महत्त्वाची बातमी अशी आहे, या सगळ्यात जेव्हा ह्या डम्पिंगच्या गाड्या येतात, या घंटागाड्या विशेषतः येतात, तेव्हा या घंटागाड्यांमध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार सुद्धा आपल्याला दिसून येतो, तर याबाबतीत सुद्धा आपण याची दखल घेणार आहात का? मूलतः मी जेव्हापासून काम करायला सुरू केलं तेव्हापासून भ्रष्टाचार, अत्याचार याच्यावरती झिरो टॉलरन्सची नीती मी अनुभवलेली आहे। त्यामुळे प्रशासनाला सुद्धा माझ्या कामाचा वचक आहे आणि म्हणून तुम्हाला जिथे पण लक्षात येईल माझ्या निदर्शनात तुम्ही आणलं किंवा जनतेने आणलं किंवा समोरून मला समजलं त्या ठिकाणी त्वरित कारवाई करण्याचं काम आम्ही करतो। असे अनेक प्रकार आहे जिथे सरकारी जागा हडपण्याचं काम झालं होतं, तेथून ती जागा पुन्हा सरकारला मिळवण्याकरता आपण प्रयत्न केले, ती मिळाली, अतिक्रमण आपण हटवलं। घंटागाडी संदर्भात आपली जी सूचना आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती मागवून जर भ्रष्टाचार असेल तर संबंधित लोकांवरती त्वरित काय करण्यात येईल अशी ग्वाही देतो।
नक्कीच संजय सर, एक या एरियाविषयी बोलायचं झालं तर हा जो परिसर आहे डम्पिंग ग्राउंडचा अतिशय मोठा असा आहे आणि तिथे जो कचरा टाकण्यात आला होता किंवा वेळी जो कचरा येऊन पडतो तो सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं म्हटल्यावर तेवढी प्रशासकीय ताकदसुद्धा लागणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण काही पावलं उचलणार आहात का? या भागाचे आमदार म्हणून आपण मनपाला काही निर्देश देणार आहात का? ॲक्च्युली हा डम्पिंग बंद झालेला आहे. या जागी जे कचरा झाला तो टेम्पररी ओला कचरा सुका कचरा सेपरेट करून त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरने करावं यासाठी त्याला ही जागा दिली होती. मात्र पवईमध्ये कुठेतरी रोडचं काम चालू आहे त्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही असं कारण दाखवता त्यांनी 7 दिवसापासून इथून कचरा हटवला नाही. त्यामुळे भरपूर कचरा साठा इथे झाला. पाऊस पडला म्हणजे दुर्गंधी वाढली आणि ही मोठी समस्या निर्माण झाली. ओव्हरऑल डम्पिंग बंद झालेलं आहे. थोडासा पार्ट हे ओला कचरा सुका कचरा सेग्रिगेशनसाठी ही जागा देण्यात आली आहे. नक्कीच संजयजी, आणखी एक महत्त्वाचं असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता कचरा तर हटवण्यात आलेला आहे. रादर जय महाराष्ट्राचाच हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल आणि आपले सुद्धा प्रयत्न या सगळ्यात आहेतच. मात्र आता जो कचरा ज्या भागातून हटवण्यात आलेला आहे, आधी आपण याचं चित्र बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे कचरा साठलेला होता. मात्र आता कचरा हटवण्यात आला आहे, पण आता दुर्गंधी तर तिथे असणारच आहे आणि त्यामुळे सॅनिटायझेशन आणि या भागाची स्वच्छता ही सुद्धा याच्यापुढे महत्त्वाची आहे. तर त्या दृष्टीने आपण कसा काय पुरावा करणार आहात? ती सूचना केली आहे आणि कुठली महामारी होऊ नये, पावसामुळे होणारे आजार होऊ नये याची महानगरपालिकेने दक्षता घेतली पाहिजे असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मी केली आहे. नक्कीच. पण सर, भविष्यात अशी सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते की पुन्हा कालांतराने जेव्हा दुर्लक्ष होईल तेव्हा अशाच प्रकारे इथे कचरा टाकण्यात येईल. पुन्हाच ते आपण म्हणूया एक प्रकारचा विशेष सर्कल निर्माण होईल आणि त्यामुळे ते निर्माण होऊ नये त्यामुळे कंटिन्युअस पद्धतीने सातत्यानं या बाबतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि याच भागातले आमदार म्हणून आपण कशा प्रकारे पुढची पावलं उचलणार आहात? आपली भूमिका यापुढे कशी असणार आहे? एकतर सामान्य बोरिवलीकर सुजाण आहे, जागरूक आहे आणि अशी कुठलीही समस्या आली तर ते आमच्या निदर्शनात आणतात. त्याशिवाय आमचे जे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, माजी नगरसेवक आहेत, ते सुद्धा लक्ष ठेवून असतात. एकदा एवढी मोठी चूक लक्षात आल्यानंतर आम्ही आणखीन अलर्ट आहोत आणि पावसामध्ये तर असं कधीच होऊ नये पुन्हा याची तर दक्षता आम्ही सुद्धा घेणार आहोत आणि प्रशासनाला सुद्धा असे निर्देश देण्यात आले आहेत. नक्कीच आपण पाहतोय की या खेपेला संजयजी खरं तर जेव्हा ही डम्पिंगची गाडी येते 5,000 रुपये मिळतात एका दिवसाला आणि 10,000 मिळावे यासाठी गाडीचा मागचा भाग जो आहे तो सैल केला जातो आणि त्यामुळे कचरा जो आहे विशेषतः रस्त्यावर विखुरला जातो. ठिकठिकाणी ज्या मार्गातनं ही गाडी जाते तिथे हा कचरा विखुरला जातो आणि ही घटना बऱ्याचदा रात्री घडते. रात्रीच्या वेळी या कचरा संकलनाचं काम केलं जातं आणि सकाळी कर्मचारी पुन्हा तो उचलतात. नेमकं काय आहे हे सगळं? हे माझ्यासुद्धा निदर्शनात आलं आहे. अनेक रस्त्यांवरती सकाळी गेल्यावरती कचरा रस्त्यावर पडला असतो आणि त्यामुळे अनेक ॲक्सिडेंटसुद्धा होत आहेत. ही जी वाहनं आहेत हे हेवी ड्युटी वाहनं आहेत. त्याचप्रमाणे डंपर, रेडीमिक्सच्या गाड्या या ज्याप्रमाणे हायवेवरती रोडवरती धावत आहे त्यापासून सामान्य माणसांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जे बाईकने प्रवास करतात, सायकलने प्रवास करतात किंवा लहान कारमध्ये प्रवास करतात, अशा वाहन चालकांमध्ये या गाड्यांची हायवेवर चालताना फार भीतीचं वातावरण असतं. आणि जेव्हा डंपरच्या विरोधात मी भूमिका मांडली तेव्हा सर्वात जास्त लोकांनी मला या गोष्टीकडे प्रतिसाद दिला आहे. अनेक मीडिया चॅनलने रस्त्यावरती जे कचरे टाकले जातात त्या संदर्भात
सूचना समोर आणली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई आता सुरू झाली आहे. नक्कीच. पण सर, हे होऊ नये यासाठी खरं तर कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय करणार आहात, कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन काय करणार आहे? हे जे काम आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेल्यामुळे त्यांच्या वतीने अनेक वेळा हलगर्जीपणा किंवा लापरवाही म्हणा होत असते आणि स्टाफ कमी असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा तेवढं लक्ष या गोष्टींवर टाकत नाहीत. पण त्याचमुळे मीडिया असेल किंवा जनप्रतिनिधी असेल किंवा सामान्य नागरिक यांची भूमिका समोर येते आणि जिथे पण अशी बाब लक्षात आली आहे तिथे कारवाई करण्याचं आम्ही काम केलेलं आहे. अनेक हे आज ज्या गाड्यांवरती वाहन चालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही आहे, ते दारू पिऊन किंवा कुठला तरी नशा करून गाडी चालवत असतात, ही सुद्धा समस्या समोर आली आहे. या ज्या गाड्या आहेत त्यांचे जे नंबर प्लेट आहेत त्याच्यावरती आयदर त्या नंबर प्लेटला ते ब्लॉक करतात किंवा त्याच्यावरती माती टाकून ठेवतात ज्यामुळे त्यांना कोण ट्रेस करणार नाही. हे सगळं प्रकार यासाठी करतात की ज्यामुळे जर चोरी केली किंवा कुठलं तरी गैरवर्तन केलं तर गाडीचा नंबर लक्षात येऊ नये. आणि फार मोठ्या प्रमाणात असे वाहन रस्त्यावर असल्यामुळे ही प्रशासनासाठी पण फार मोठी चॅलेंज आहे की यांच्यावरती कारवाई कशी करायची. नक्कीच. संजयजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बऱ्याचदा जे कंत्राटदार असतात त्यांच्याकडनं सुद्धा ज्या जबाबदाऱ्या त्यांना सोपवण्यात आलेल्या आहेत त्या नीट निभावल्या जात नाही आणि त्यामुळे मुळात कंत्राटदारांची निवड ही सुद्धा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुळात जर काम करणारा माणूस नीटपणे निवडला गेला नाही तर पुढचं काम हे अर्थातच व्यवस्थित होणार नाही आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही काही सूचना किंवा काही सजेशन्स देणार आहात का मनपाला? ॲक्च्युली या निवड प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग नसतो, पण अशा अनेक बाब लक्षात आल्यानंतर आम्ही निश्चितच महानगरपालिकाचे जे आयुक्त आहेत त्यांना याबाबत काय सावधानी घेतली पाहिजे ही सूचना लेखी स्वरूपात सुद्धा करू आणि जो विजिलन्स डिपार्टमेंट आहे त्यांनी आणखी तत्परतेने काम केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे. जर ते अलर्ट राहिले, ते रात्रीच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंग रस्त्यावर असले तर असे प्रकार कमी होतील असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर जय महाराष्ट्राने सर जेव्हा ही बातमी दाखवली होती आणि ज्या प्रकारे नंतर तुमचा प्रतिसाद मिळाला तो पाहता समाजकार्यामध्ये तुम्ही सुद्धा आघाडीवर आहात आणि या भागातले लोकसुद्धा, म्हणूनच यांनी तुम्हाला खरं तर निवडून दिलेलं आहे. पण जाता जाता आपण काय संदेश द्याल? मी जय महाराष्ट्राचे आभार व्यक्त करतो की कामाच्या व्याप्तीमध्ये माझं लक्ष कमी गेलं असेल तरी जय महाराष्ट्राने या समस्येकडे सर्वांचं लक्ष आणलं आणि त्यामुळे समस्येचं समाधान आम्हाला करता आला. म्हणून हा सर्व श्रेय हा जय महाराष्ट्राचा आहे आणि म्हणून हा जय महाराष्ट्र इम्पॅक्ट आहे. जरी बोरिवलीमध्ये बोरिवली पॅटर्नची चर्चा असेल तरी हा कचरा हटवण्यात जय महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे असं निश्चितच मी आपल्याला क्रेडिट देईन. नक्कीच. धन्यवाद संजयजी, आपण आमच्याशी बोललात. तसंच जय महाराष्ट्रानं ज्या समस्या नागरिकांच्या मांडल्या होत्या त्याची दखल आपण घेतलीत आणि त्या दृष्टीने यशस्वी पावलं उचललीत आणि नुसती पावलं उचलली नाही तर या समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही याचा पाठपुरावा केला आणि ही समस्यासुद्धा सोडवली. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. तर आपण पाहतोय गोराईत डम्पिंग ग्राउंडची समस्या जय महाराष्ट्रानं मांडली होती. मोठ्या प्रमाणात कचरा इथं साचून पडला होता. तसंच या कचऱ्याच्या संकलनामध्ये आणि कचऱ्याच्या नियोजनामध्ये व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जात होती. मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष इथे होत होतं. कंत्राटदाराचं सुद्धा इथे दुर्लक्ष होतं. तसंच विविध कारणं
खरं तर या कंत्राटदाराकडनं दिली जात होती. मात्र जय महाराष्ट्रानं या संबंधातली बातमी प्रसारित केली होती आणि या बातमीनंतर स्थानिक नागरिकांनी सुद्धा ही बातमी लावून धरली आणि स्थानिक नागरिकांनी सुद्धा आपली कैफियत जय महाराष्ट्राकडे मांडली होती. तसंच अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा याच मुद्द्याला धरून पुढे गेले आणि जय महाराष्ट्राचा इम्पॅक्ट या निमित्तानं एकत्रित पद्धतीनं दिसून आला आणि भाजपचे आमदार संजयजी यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि या बातमीमुळे प्रशासनाला जाग आली आणि आता हा कचरा हटवण्यात आला आहे. स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी या समस्येची दखल घेतली होती आणि त्या दृष्टीने पाठपुरावा करत ही समस्या आता सोडवण्यात आली आहे. तर या संदर्भात भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी. मी सध्या गोराई इथे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे. मात्र हा डम्पिंग ग्राउंड आहे की कचरा वर्गीकरण केंद्र आहे हे नेमकं आपल्याला माहिती नाही, कारण बरेच दिवस या ठिकाणी आहे तो कचरा साठवला जातोय आणि त्याचा वास आहे तो इथल्या स्थानिकांना होतोय. रहिवाशांना त्याचा मोठा प्रचंड त्रास होतोय. लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, या ठिकाणी जेव्हा फिरतात त्यांना ह्या वासाचा प्रचंड त्रास होतोय. आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलूया. सर, हे नेमकं मला पहिलं सांगा, हे काय आहे? कचरा वर्गीकरण केंद्र आहे की हा डम्पिंग ग्राउंड आहे? डम्पिंगचं तर नूतनीकरण झालेलं आहे. हे डम्पिंग नाही आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे, पण त्याला बघितल्यावर वाटतं डम्पिंगच आहे. कारण इथे बरेच वाड्यामधून कचरा येतो आणि तो दिवसेंदिवस इथेच असतो आणि त्याच्यानंतर इथून जो कचरा नेला जातो ती नेणारी जी वाहनं आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि कचरा आणणाऱ्यांची वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याला ट्रान्सपोर्टेशन बोलतात, पण ते डम्पिंगच आहे. कारण डम्पिंगच दिसतं ते. पावसामध्ये समस्या फार बिकट होती. इथे आल्यावर कचऱ्याचं वर्गीकरण होतं आणि पाऊस असल्यामुळे ते कारणं देतात की रस्ता खराब आहे, पवई मार्गाने आम्हाला जायला त्रास होतो, त्यामुळे आमचे कचरा इथून जे देवनार वगैरे तिकडे नेतात ते वाहनं कमी आहेत असं ते बोलले जातात. पण दरवर्षी पावसात हीच समस्या येते. इथे कचरा जमा होतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते वर्गीकरण करायला वेळ घेतात. ते वर्गीकरण केलेले पण सगळ्या गोष्टी स्पंज पासून सगळा प्लास्टिक वगैरे सगळं इथेच पडलेलं असतं. ते बरेच दिवस पावसामध्ये कुचतं वगैरे आणि त्याचा वास चालू असतो. आता गेले जवळजवळ महिनाभर हा दुर्गंध यायला सुरुवात झाली आणि आम्ही 2-4 वेळा इथे येऊन गेलो, पण खरी मोहीम झाली ती गेल्या शनिवारी झाली, जेव्हा आम्ही इथले कर्मचारी, तो कंत्राटदार आणि जे गाडीचे मालक आहेत त्यांना स्वतः वैयक्तिक भेटलो. तेव्हा त्यांनी कारण दिलं की पवई इथे नवीन रस्ता बनतोय, त्यामुळे इथे आलेला कचरा आम्ही नेत नाही आहोत. एखाद दुसरी गाडीच येते क्वचित. त्या दिवशी जेव्हा शिवा शेट्टी जे आमचे स्थानिक माजी नगरसेवक आहेत त्यांनी दमदाटी केल्यामुळे त्या गाड्या येण्यास सुरुवात झाली. आजही तुम्ही बघाल, आता सध्या हा जवळजवळ 40 ते 50 गाड्यांचा कचरा आहे. हा इथला लोकल कचरा नाहीये, हा दुसऱ्या वॉर्डमधून देखील आणलेला कचरा आहे. त्यामुळे फक्त वर्गीकरण न होता इथे डंप देखील केलं जात आहे इथला तिथला कचरा. बरेच वेळा आम्ही हा मुद्दा आपल्या इकडचे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलंय की बाबा आता इथून हे वर्गीकरण सेंटर हटवा. बाजूला बघितलं तर मोकळी खाडी आहे आणि ती खाडी अतिक्रमण एकतं इकडच्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलेले. तर त्या जागेमध्ये जर हा वर्गीकरण सेंटर जर तिकडे केलं तर ते सोयीस्कर होईल अशी विनंती आम्ही त्यांना केली, परंतु आज तागायत त्याच्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. पावसाळ्यामध्ये त्याचा एवढा त्रास होतो की जो आता होतोय, तर हीच समस्या आहे. आणि आमचं म्हणणं ठीक आहे, हे काम आहे, हे सगळ्यांच्यासाठी असतं, हे सगळं जरी खरे असलं तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेळच्या वेळी व्हाव्यात. भले जे काय काम आहे ते साठून राहता कामा नये. साठून राहिलं की त्याची दुर्गंधी पसरते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की JCBने ते कचरा उचलला जातोय. मात्र हा बऱ्याच दिवसापासून इथे कचरा आहे तो साठवला गेला होता. जे ते स्थानिकांनी पाठपुरावा केला. इथले स्थानिक नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या प्रयत्नांनी ह्या कचऱ्या डम्पिंग ग्राउंड म्हणजे आपण म्हणू याला वर्गीकरण न करता इथे डम्पिंगच केला जातोय आणि त्यानंतर आहे ते इथलं प्रशासन जागा झालंय आणि त्यांनी ते उचलण्याचं काम चालू केलंय. मात्र वास आहेत ना, दुर्गंधी येते तशी तर तशी आहे. काही अजूनही लोक आहेत स्थानिक आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, तुम्ही कसा पाठपुरावा केला आणि तुमच्या या पाठपुराव्यात नेमकं तुम्ही कोणाला श्रेय द्याल की ज्यांच्यामुळे हे काम पुन्हा चालू झालंय? हम पिछले 2006 से हम यहाँ रह रहे हैं
बट जब बिल्डर ने जब फ्लैट लेने के टाइम बताया गया कि हम सब ये डंपिंग ग्राउंड निकल जाएगा, बट 19 साल हुआ है, बट ये जो डंपिंग ग्राउंड है बाद में बोला गया हाई कोर्ट की तरफ से कि उस डंपिंग ग्राउंड क्लोज किया गया है, बट अभी भी सेग्रीगेशन बोल रहे हैं, बट सेग्रीगेशन की जगह मिनी डंपिंग ग्राउंड हो गया है। बट अब हमारे यहाँ इस गोराई 3 खास करके करीब 1200 से 1500 फैमिली रेसिडेंशियल ये है। बट जिस तरह से बांस वगैरह आ रहा है उसका बीएमसी से हम हमारे से लेते हैं असेसमेंट टैक्स या प्रॉपर्टी टैक्स जो लेते हैं, बट जो हमारी बेसिक सुविधा है जो हेल्थ केअर के लिए वो बीएमसी कहीं हमारे को दुर्लक्ष दे रहे हैं। आज इथे उभं राहणं पण शक्य नव्हतं, अशी परिस्थिती 2-3 दिवसापूर्वी होती। वर्षातले 12 महिने असतात, 6 महिने आम्ही हा त्रास सहन करत असतो। याची सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि हा पाऊस यंदा लवकर सुरू झाल्यामुळे आम्हाला हा त्रास लवकर सुरू झाला। तो थेट डिसेंबर किंवा जानेवारीच्या 15 आम्हाला येत असतो। म्हणजे वर्षाचे 6 महिने इकडची जनता जरा व्यवस्थित श्वास घेऊ शकते, अदरवाइज हे शक्य नाही। जय महाराष्ट्र न्यूज चॅनल या बातमीचा आहे तो आढावा घेणार आहे आणि हे इथलं जे डम्पिंग ग्राउंड आहे किंवा कचरा वर्गीकरण केंद्र आपण म्हणू शकतो, तर त्याचाही जो आहे तो पाठपुरावा करत राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर आपण पाहतोय जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आली आणि जय महाराष्ट्र बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। आपण पाहतोय बोरिवलीकरांना दिलासा मिळालेला आहे। हे डम्पिंग ग्राउंड जे आहे, कचरा विलगीकरण केंद्र जे आहे ते आता हटवण्यात आलं आहे। तर रामकुमार गुप्ता आमचा प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत आहे। तर रामकुमार, तुम्ही या बाबतीत पाठपुरावा केला होता, खरं तर तुम्ही पण या बातमीची दखल घेतली होती आणि तुमच्या रिपोर्टनंतर तुम्ही ज्या प्रकारे या बातमीसाठी गोळा केला होता आणि ही समस्या मांडली होती जय महाराष्ट्रावर तुमच्या रिपोर्टच्या माध्यमातून, त्यानंतर आता हे कचरा संकलन केंद्र जे आहे हे हटवण्यात आलेलं आहे, इथली साफसफाई करण्यात आलेली आहे। काय माहिती आहे, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? सांगतो की बोरीवलीचं जे डम्पिंग ग्राउंड होता, जय महाराष्ट्रात दखल घेतल्यानंतर आता हे BMC ते डम्पिंग ग्राउंडची साफसफाई केलं आणि आमदार जे संजय उपाध्याय होता त्यांना माहिती पडल्यानंतर ते सगळे जे BMC कॉन्ट्रॅक्टर होता आणि BMCचे कर्मचारी होते त्यांना घेऊन डम्पिंग ग्राउंडवर गेलं आणि सगळं जे डम्पिंग ग्राउंड होतं त्याला साफसफाई केली। काय की जनताचा खूपच त्रास होता, जे दुर्गंध येत होता डम्पिंग ग्राउंडच्या। त्यानंतर काही पाठपुरावा केला होता स्थानिक लोकांनी आणि हा कंप्लेंट आमदारांना पण केला होता। नंतर हा विषय जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर चालल्यानंतर संजय उपाध्यायांनी दखल घेऊन हा डम्पिंग ग्राउंड बंद केला आणि नंतर सगळे जे कचरा होता त्याचं साफसफाई केलं। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राजकुमार। तर अशा प्रकारे जय महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। तर या बातमीसोबतच आपण इथेच थांबतोय। आपण पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त। नमस्कार।